रोज कुठं ना कुठं फिरत असताना इतके अनुभव आम्हाला येऊन जातात. एका गावामध्ये मी गेलो होतो महाराज, असंच वस्तीवर कीर्तन होतं आणि गाव 1-1.5 किलोमीटर आत होतं. कीर्तन झाल्यानंतर मी आपल्या गाडीमध्ये निघालो होतो आणि एक आपलं मात्र काठी टेकवीत चाललो होतो. त्यानं हात केला, महाराज गावापर्यंत सोडा. जवळजवळ 80 वय असेल. त्याला गाडीमध्ये बसवलं आणि जात असताना सहज चर्चा चालू झाली आणि चर्चा चालू असताना सहज बोलता 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 त्या माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. आता एवढा मोठा माणूस जर रडत असेल तर थोडं वाईट वाटणार. म्हणत आता तुम्ही का रडता? त्यावेळेस त्या माणसाने सांगितलं, महाराज तुम्ही सांगितलं ते कीर्तन फार सुंदर आहे. माझ्या जीवनात सुद्धा त्याच घटना घडतायत. 4 मुलं आहेत मला. बायको मरून 10 वर्ष झाले, पण 10 वर्षापासून मी रोज वाट पाहतो की माझा नंबर कधी मरणाला येईल. येत नाही महाराज. आम्ही दोघा नवरा बायकोने त्या ठिकाणी सगळा प्रपंच उभा केला. 10 बाय 10च्या खोलीमध्ये आम्ही 4-4 पोरं वाढवली. त्या 4 पोरांची 4 बंगले झाले. पण त्या 4 बंगल्यामध्ये माझ्या करता एक खोली सुद्धा निघू नये. फार मोठी शोकांतिका आहे. करा अरे ज्या माईनं घरात काही नसताना 4-4 पोरं वाढवली, आपल्यापेक्षा ती पक्षिणी बघा ना किती सुंदर आहे. एखादी कोंबडी असते, कोंबडी घरी, तिच्या मागे 20-25 पिलं पळत असतात. काही थंडी असेल पाऊस असेल तर ती सगळे एवढे पिल्लं त्या पंखाच्या खाली झाकून घेत असते. कुठं बसत असतील महाराज ते नाही सांगू शकत. एवढी पिल्लं खाली बसवायची. तिनं बांधल गरट दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा. ओढ रक्ताला लागली लागे चाहूल फुटाया, आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया. माया मंदिर हलले लागे कळस गुताया, आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया. अशी पक्षीने असते मला. दिवसभर फिरत असते, पण शेवटच्या क्षणी संध्याकाळला चोचीमध्ये दाणे घेते आणि आपल्या मुलांकडे निघत असते. आमच्या माईनं सुद्धा तसंच केलं, आमच्या बापानं सुद्धा तसंच केलं. म्हणून आयुष्यभर त्यांना सांभाळा, कारण जीवनामध्ये काहीच बरोबर येणार नाही. जीवनामध्ये फक्त त्याचे 2 कर्म बरोबर येणार आहे. एक त्यानं आईवडिलांची केलेली सेवा आणि दुसरी त्यानं मायबापाची केलेली सेवा, देवाची केलेली सेवा. बाकी सगळा आमच्या जीवनाचा पसारा ठरून जाणार आहे.